सीमेवरील सैनिक बांधवांसाठी ऋणानुबंध जपत मार्ग फाउंडेशनच्या वतीने 10,000 राख्या पाठविण्यात येणार आहेत. रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण यांच्या नात्यामधील ऋणानुबंध आणि रक्षणाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सीमेवरती उभं राहून देश संरक्षणाचं काम करत आहेत. त्यांच्या या कर्तव्याची जाण राखत सोलापुरातील मार्ग फाउंडेशन या रक्षाबंधनाला सीमेवरील जवानांना तब्बल 10,000 राख्या पाठवून एक ऋणानुबंध जपणार आहे. रविवारी विविध मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तर राम बनवू शकतो, तर स्त्रीच्या हातात बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून स्त्रीच्या हाताने जो धागा तयार होतो ना, धागा, ही लोक ज्यावेळेस आपल्यासाठी लढतात, आज 10,000 राख्या पाठवायचा उपक्रम काय माहिती का? तुम्ही मनापासून ज्यावेळेस ह्या राख्या बनवता ना, की तुम्ही तुमच्या सख्या भावासाठी बनवता, जसं मनापासून राख्या बनवून हे ज्यावेळेस तुम्ही देशावर आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या लोकांसाठी तुम्ही राख्या पाठवता ना, त्यातल्या तुमच्यातली एकाच जरी दुआ कबूल झाली ना, त्याला लागणारी गोळी सुद्धा त्याच्या खांद्याच्या वरून जाईल. तुम्ही पुढे या, तुम्ही पुढे येऊन थोडंसं आम्हाला पण सहकार्य करा. आणि आम्हाला तर वाटलं पाहिजे ना, मी 100 करोड तुमच्या दिशेने चालणार, तुम्ही आपल्या जागेवर तुला गरज असेल तर ये, असं नाही. जेवढी गरज मला आहे तेवढी तुम्हाला पण असली पाहिजे. तुम्ही 2 पावलं पुढे या, आम्ही 2 पावलं, एकत्र मिळून आपण काहीतरी चांगलं करूया. राखीचं उपक्रम खूप चांगला आहे. मनापासून राख्या बनवा, तुमच्या भावाला पाठवताय अशा उद्देशाने राख्या बनवा आणि देवासमोर थोडं पूजा करून पाठवून द्या. आमच्याकडे पाठवा, आम्ही पुढे पाठवू आणि तुम्हाला 100% परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. आपले सैनिक देश रक्षणासाठी कशाचीही तमा न बाळगता अहोरात्र आपलं कर्तव्य निभावत असतात. देश संरक्षणाच्या कर्तव्यामुळे त्यांना रक्षाबंधनासारखा पवित्र सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करता येत नाही. मातृभूमीचं रक्षण हाच सण आणि कर्तव्य मानून आपले सैनिक जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करत असतात. त्यांच्या या समर्पित भावनेचा सन्मान करण्यासाठी मार्ग फाउंडेशनचे संस्थापक संतोष पवार यांच्या संकल्पनेतून एक राखी सीमेवरील जवानांसाठी ऋणानुबंध जपण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. या माध्यमातून बहीण भावाच्या अतूट नात्याची माया आणि देशभक्तीचा बंध अधिक घट्ट करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला जाणार आहे. मार्ग फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये सोलापुरातील सर्व जाती धर्मातील माता भगिनी आणि कॉलेजच्या युवती सहभागी होणार आहेत. तसंच त्या स्वतः हातानं तयार केलेली राखी सीमेवरील रक्षणकर्त्या जवानांना पाठवणार आहेत. एक राखी सीमेवरील जवानांसाठी ऋणानुबंध जवान बांधवांसाठी या स्तुत्य उपक्रमात अधिकाधिक महिला भगिनींचा सहभाग वाढावा यासाठी मार्ग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या शुभारंभ प्रसंगी निसार पाटील, सिद्धार्थ खुजूरकर, निवृत्ती बहिरवाळ, संजय भोकरे, मार्ग फाउंडेशन जिल्हा समन्वयक संतोष राठोड, आसिफ यत्नाळ, अजय चव्हाण, अनिल पवार, संतोष गायकवाड, सागर चव्हाण, नागनाथ जाधव, पिंटू राठोड, संतोष बिराजदार, कबीर तांडुरे, मेघराज राठोड, अविनाश इंगळे, अहमद कोतवाल, सोनिया दुबे, तनिया दुबे, सोनिया हिंगणे यांचा सत्कार करून चेक देण्यात आला. माता भगिनी आणि मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक आसिफ यत्नाळ यांनी केलं तर आभार श्रद्धा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषा कसबे, रूपा जवळे, रोशनी राठोड, अश्विनी भोसले, वैशाली देशपांडे, तबस्सुम शेख आदींनी परिश्रम घेतले.